हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचे तिरंगा चिरोटे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि स्वादानुसार इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इकडे मी तूप तापवायला ठेवलेलं आहे. तर छोट्या वाटीने 1 वाटी तूप गरम करून घेऊया आणि मैद्याला असा खड्डा करून घेऊया आणि त्यामध्ये हे सगळं तूप टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. कारण तूप सगळीकडे लागलं पाहिजे, म्हणजे आपला खमंग असे चिरोटे तयार होणार. याचा गोळा करून बघूया. म्हणजे याचा गोळा जर बनला तर समजूया की आपलं मोहन सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं सैलसर भिजवून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी याला रेस्ट देऊया. आता या गोळ्याचे पिठाचे आपण 3 समांतर भाग करूया. एक व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज. ग्रीन आणि ऑरेंज कलर टाकून आपण 3 गोळे तयार करून घेऊया. आता गोळे तयार झाले की याचे आपल्याला पोळीच्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून आपल्याला छान असे समांतर लाटून घ्यायचे आहेत. जाडेही नको आणि पातळही नको, अशा आपल्याला सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आता या सगळ्या चपात्या लाटून झाल्या की इथे आपण साटा बनवायला घेऊया. आता साठ्यासाठी पण मी कॉर्नफ्लॉवरचा यूज केलेला आहे आणि याच्यामध्ये 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. आत्ता सुरुवातीला मी इथे ऑरेंज कलरची एक चपाती घेतलेली आहे. त्या चपातीला व्यवस्थित सगळीकडे आपल्याला साटा लावून घ्यायचा आहे. साटा लावून झाला की हलक्या हाताने आपल्याला पोळीचा रोल बनवायचा आहे. हा रोल तयार झाला की आपण इथे आता ग्रीन कलरची चपाती घेऊया. या चपातीला सुद्धा सर्वीकडे आपल्याला साटा लावून घ्यायचा आहे. साटा लावून झाला की याच्यावरती आपल्याला ऑरेंज कलरची रोल ठेवायचा आहे आणि यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित ग्रीनमध्ये रोल करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला व्हाईट चपातीलासुद्धा साटा लावून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही रोल त्याच्यावरती ठेवून आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. हे रोल तयार झाले की आपल्याला चाकूने असे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकतात आपले सगळे रोल तयार झालेले आहेत. अशा हलक्या हाताने मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे, आपण व्हिडिओमध्ये बघत आहात तसं. आणि हलक्या हाताने याला लाटण्याने आपल्याला लाटायचं आहे. आणि इकडे आपल्याला मध्यम आकारावर तेल गरम झालं की आपल्याला सगळे चिरोटे हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता आहात आपले चिरोटे मस्त असे रेडी झालेले आहेत. याच्यावरती साखर भुरभुर